नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही चाललो आहे मुंबईहून गणपतीपुळेला. तर चला बघूया आज या प्रवासात आम्हाला कोणते अनुभव येतात ते. आता आम्ही पोहोचलो आहोत कशेडी टनलच्या इथे. ही टनल अंदाजे 2 किलोमीटर इतकी लांब आहे. इतक्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आणि प्रवास एन्जॉय करत आम्ही आता पोहोचलो आहोत गणपतीपुळेला. गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर आम्ही सर्वप्रथम गेलो बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाप्पाचं दर्शन झाल्यावर तिथे जवळ असलेल्या एका सुंदर बीचवरती आम्ही गेलो. बीचवरती एन्जॉय करून झाल्यावर आम्ही राहण्यासाठी गेलो भक्त निवास. भक्त निवासमधल्या रूम्स खूप प्रशस्त आणि हायजेनिक आहेत. तसेच इथे AC नॉन AC रूम्सही अवेलेबल आहेत. नॉन AC रूममध्ये एक फॅन दिलेला आहे.
तसेच इकडे एक खिडकी सुद्धा दिलेला आहे. एक डबल साईजचा बेड सुद्धा दिलेला आहे आणि त्याच बेडच्या साईडला एक टेबल दिलेला आहे, ज्यावरती पाणी पिण्यासाठी जग आणि ग्लास सुद्धा ठेवलेला आहे. तसेच इकडे एक चेअर आणि मिरर सुद्धा दिलेला आहे आणि या साईडला एक कबर्ड दिला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे आणि सामान ठेवू शकता. या साईडला दिलेला आहे बाथरूम. टॉयलेट आणि बाथरूम एकत्रच दिलेला आहे. गरम पाणी हवं असेल तर सकाळी 6 ते 8च्या टायमिंगमध्ये गरम पाण्याची सोयसुद्धा त्यांनी करून दिलेली आहे. इकडे बेसिंग आणि मिरर दिलेलं आहे आणि खाली एक डस्टबिनसुद्धा ठेवले. हा आहे लॉबी एरिया. तोही अगदी मोठा आणि स्वच्छ ठेवलेला आहे. इकडे काही रूम्सही अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे खूप कमी किमतीमध्ये एकदम हायजिनिक आणि कम्फर्टेबल रूम्स मिळतील. इथल्या संस्थेने नाश्त्याची व जेवणाची सोयसुद्धा खूप उत्तम केलेली आहे. इथे वर खाली जाण्यासाठी इथल्या संस्थेने लिफ्टची सुद्धा सोय केलेली आहे. इथल्या रूमच्या प्राईसचा कॅटलॉग आणि जेवणाचा नाश्त्याचा प्राईसचा कॅटलॉगही मी पुढे अटॅच करणार आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच की इथे खूप कमी किमतीमध्ये खूप उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला इथे 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करण्यासाठी सुद्धा पार्किंग स्पेस खूप छान दिलेला आहे, तोही विदाऊट पार्किंग चार्जेस. हा आहे भक्त निवासच्या बाहेरचा एरिया, जो इथल्या संस्थेने खूप स्वच्छ ठेवलेला आहे. इथल्या 2 गेटवरती 2 सिक्युरिटी गार्डसुद्धा संस्थेने ठेवले आहेत, जेणेकरून तुमच्या वाहनांची व तुमच्या फॅमिलीची सुरक्षितताही लक्षात घेतलेली आहे. इथल्या मन मोहून टाकणाऱ्या निसर्गाचा व वातावरणाचा आनंद घेऊन तसेच इथल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही रवाना झालो आहोत मुंबईच्या दिशेने.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.